ऍक्च्युली वेळ संपणार आहे. काय आता नेमकं झालं युतीबद्दल? सगळ्यांना जय महाराष्ट्र. पिंपरी चिंचवड शहराच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्रपणे जावं या दृष्टिकोनातून मी स्वतः खरं तर या बाबतीमध्ये पुढाकार घेतला. मी अनेक वेळा स्थानिक शहराध्यक्ष, स्थानिक आमदार यांना फोन करून या बाबतीमध्ये बैठकीच्या बाबतीमध्ये सूचना केल्या. माझं अधिवेशन चालू असताना दिल्लीला खास बैठकीसाठी देखील मी एक दिवस आलो आणि परत गेलो बैठक घेऊन. आणि आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं पॉझिटिव्ह होतो, कारण भारतीय जनता पक्ष शिवसेना ही पारंपरिक युती आहे गेल्या अनेक वर्षापासूनची. आणि म्हणून शिवसेनेचे माझे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलं की आपल्याला युतीमधूनच भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं. इतर पक्षाच्या बाबतीमध्ये आपण विचार नाही केला तरी चालेल, परंतु भारतीय जनता पक्षाबरोबर आपल्याला युतीमधून निवडणुकीला सामोरं जायचं. आणि त्या दृष्टिकोनातून त्या बैठकीचं सत्र सातत्यानं चालू राहिलं. आम्ही 29 जागेची मागणी भारतीय जनता पक्षाकडं केली होती की शिवसेना पक्षाला 29 जागा मिळाव्या. आणि त्या दृष्टिकोनातून प्राथमिक चर्चेमध्ये 16 जागेवरती खरं तर या निश्चित झालं. त्यानंतर 13 जागेपर्यंत आलं. कालची शेवटची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्हाला 9 जागा देण्याच्या संदर्भामध्ये दिले. त्यातल्या 11 जागा देण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं. त्यातल्या 2 जागा ह्या अगोदरच उभाटा पक्षातून प्रवेश घेऊन प्रभाग क्रमांक 14मध्ये ते कार्यरत होते. आणि मी त्यांना म्हणलो की जे कार्यकर्ते प्रचाराला लागले त्या ठिकाणच्या जागा नको. आणि शेवटला 10 जागेवरती मी माझी मागणी केली, परंतु या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं सकारात्मक चर्चा झाली नाही. आज मी दुपारपर्यंत स्थानिक आमदार शंकर जगताप यांच्याशी सातत्यानं बोलत होतो, परंतु कार्यकर्ते ऐकत नाही. आणि त्या कार्यकर्त्यांनी इतर प्रभागामध्ये निवडणुकीला सामोरं जाणार नाही अशा प्रकारचं सांगितल्यामुळं या संदर्भामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं खरं तर ऐन टायमाला आम्ही या संदर्भामध्ये निर्णय घेतला. माझे या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी पण बोलणं आलं, परंतु त्यांनी देखील मला खरं तर या बाबतीमध्ये खूप सहकार्य मिळालं. सातत्यानं फोन घेऊन सातत्यानं सांगणं, हे सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळे घटनाक्रम होत असताना झालं. मला त्याचं अत्यंत वाईट वाटतं की युती तुटणं नको होती, कारण भारतीय जनता पक्ष शिवसेना हे पारंपरिक गेले अनेक वर्ष एकत्रपणे राहतात. 2017ला देखील ऐन टायमाला शिवसेना